1981 मध्ये नारायण मूर्तींना एक कंपनी सुरू करायची होती, पण काय खिशात पैसे नव्हते. तेव्हा त्यांच्या पत्नीने स्वतःच्या बचतीतून 10,000 रुपये त्यांना दिले आणि त्या 10,000तून पुढे इन्फोसिस सारखी $1 मिलियन कंपनी तयार झाली. ती कशी सुरू झाली? हाय, माझं नाव अविनाश भास्कर चाटे आहे आणि मी लीडरशिप कोच म्हणून काम करतो. 1981 मध्ये नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इन्फोसिस सुरू केली. त्यावेळी त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी फार तर जास्त काही पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी पत्नी सुधा मूर्ती यांना स्वतःच्या बचतीतले 10,000 रुपये त्यांनी मागितले. आजचे साधारण $250. आणि त्या छोट्या अपार्टमेंटमधून सुरू झालेली इन्फोसिस सुरुवातीच्या अनेक वर्षात त्यांनी फार संघर्ष केला. अगदी एक कंपनी विकायची ही वेळ आली होती त्यांना. पण त्याच संघर्षातून इन्फोसिस पुढे जागतिक दर्जाची IT कंपनी बनली. तुमच्या आयुष्यात बिझनेसमध्ये असं तुम्हाला बऱ्याचदा वाटत असेल की माझ्याकडे खूप पैसे नाही आहेत, मी तर एक छोटा व्यापारी आहे, छोट्या जागेवरती काम करतोय, मला कोण पाठिंबा देणार आहे, मी कसा मोठा यशस्वी उद्योजक बनणार आहे. आणि यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीये का? भीती वाटते का? आणि कधी वाटते की तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही? तर ही इन्फोसिसचं उदाहरण तुमच्यासाठी बेस्ट आहे. पैशांपेक्षा तुमच्या कल्पनेवर, मेहनतीवर आणि कुटुंबांच्या ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय त्यांच्यावरती विश्वास ठेवा. ज्या व्यक्तीने तुमच्यावरती विश्वास ठेवलाय ना, त्यांना साथ द्या, त्यांच्यासाठी मेहनत करा. तुमच्या टीममध्ये असा आत्मविश्वास, प्रेरणा आणि प्रॅक्टिकल बिझनेस अप्रोच तयार करायचा आहे का? मला डायरेक्ट ईमेल करा आणि आपण तुमच्या टीमसाठी एक खास सेशन कंडक्ट करूया. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.